नमस्कार, मी धनश्री. तुम्ही पाहत आहात शिवसत्ता टाइम्स न्यूज. सुरुवातीला शिवसत्ता टाइम्सच्या तमाम प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या व नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. शालिवाहन या राजाने शालिवाहन शकास सुरुवात केली आणि या शकाची सुरुवात अर्थात आरंभ म्हणजेच गुढीपाडवा. शक सुरू करणारा पहिला मराठी राजा म्हणून आजही शालिवाहन राजाचे महत्त्व आहे. शालिवाहनाने मातीचे सैन्य तयार केले व त्यावर पाणी शिंपडून मातीच्या सैन्यामध्ये प्राण भरले. मग या सैन्याच्या साथीने त्याने प्रभावीपणे आपल्या शत्रूंचा पराभव केला अशी आख्यायिका आहे. गुढीपाडव्याचा दिवस हा चैत्र नवरात्रीची सुरुवात म्हणून देखील ओळखला जातो. हा 9 दिवसांचा उत्सव आहे. या 9 दिवसात लोक दुर्गेच्या 9 रूपांची पूजा करतात. यंदा गुढीपाडवा 30 आणि 31 मार्च रोजी आहे. याबाबत तुम्हाला संभ्रम असेल तर खरी माहिती कळणे महत्त्वपूर्ण आहे. भारतीय हिंदू संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. महत्त्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण सर्व गुढीपाडवा म्हणून साजरा करतो. याच दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारण्याची परंपरा आहे. हिंदू पंचांगानुसार वर्षाच्या 3.5 मुहूर्तांपैकी हा महत्त्वाचा पहिला मुहूर्त समजला जातो. गुढीपाडवा हा मराठी आणि कोकणी हिंदूंसाठी नवीन वर्षाची सुरुवात करणारा वसंत ऋतूचा उत्सव आहे. हिंदू नियतकालिकेप्रमाणे वसंत ऋतूच्या आगमनाचे संकेत देणारा सण म्हणून येथे ओळखला जातो. कोकणात घरोघरी गुढी उभारून हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यासाठी कळकीच्या नवीन बांबूवर नवीन वस्त्र अथवा साडी, आंब्याचा टाळा, कडुलिंबाची पाने व विड्याच्या पानांमध्ये अक्षता म्हणजेच थोडे तांदूळ, सुपारी व सुट्टे पैसे याची गाठ बांधून गुढीवर झेंडूच्या फुलांची माळ सोडून घरावरची 2 कवले बाजूला सरकवून ही गुढी खाली जमिनीवर रांगोळी काढून त्यावरील पाटावर उभारली जाते. घरातील सर्व माणसे सुवासिनी या गुढीची पूजा करून तिला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून आनंद साजरा करत सायंकाळी गुढी उतरवण्याची परंपरा आहे. या दिवशी घराच्या प्रवेशद्वारावर झेंडूची व सफेद चाफ्याची फुले आणि कडुलिंबाची पाने यांचे तोरण बांधतात. सकाळी स्नानानंतर सर्वप्रथम घरातील गृहिणी गूळ व कडुलिंबाचे पान सर्वांना प्राशन करण्यास देण्याची ही प्रथा कोकणात पाळली जाते. यामागे आरोग्यवर्धक कारण असते. कडुलिंब म्हणजे रोग प्रतिबंधक आहे. ते आजच्या दिवशी प्राशन करावे व प्रवेशद्वारी सुद्धा असावे, म्हणजेच वर्षभर आरोग्य सुदृढ निरोगी राहते अशी मान्यता आहे. तुम्हाला माहिती आहे का, गुढीपाडवा हा लुनी सौर कॅलेंडरवर आधारित आहे. हे कॅलेंडर चंद्र आणि सूर्य यांची स्थिती विचारात घेते आणि शेवटी वर्षाला महिने आणि दिवसांमध्ये विभागते. आणि नेमकं हेच कारण आहे की हिंदू नववर्ष वर्षातून 2दा वेगवेगळ्या नावांनी आणि वर्षाच्या 2 वेगवेगळ्या वेळी साजरे केले जाते. त्यामुळे हिंदू नववर्षाला तमिळनाडू मध्ये पुथांडू, आसाम मध्ये बिहू, पंजाब मध्ये वैशाखी किंवा बैसाखी तर ओरिसा मध्ये पाना म्हणून साजरा केला जातो. गुढीपाडवा हा केवळ एक वार्षिक सण नसून एक सांस्कृतिक सण देखील आहे, कारण तो कापणीच्या हंगामाची आणि उगवण्याच्या हंगामाची सुरुवात दर्शवतो. पौराणिक कथेच्या आधारे ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली असा समज आहे. त्यामुळे हा सण मराठी वर्षाची नवी सुरुवात म्हणून मानतात. पंचांगानुसार हा संपूर्ण दिवस अत्यंत शुभ मानला जातो. प्रभू रामचंद्रांनी याच दिवशी रावणाचा पराभव केल्यानंतर अयोध्येला पुनरागमन केले. तेव्हा प्रभू रामचंद्रांचे स्वागत करण्यासाठी अयोध्येत अशाच प्रकारे गुढ्या उभारल्या होत्या. याच दिवशी सम्राट शालिवाहनाने हुणांचा पराभव केला व आपले राज्य स्थापन करून शालिवाहन शक सुरू केले होते अशी पौराणिक कथा आहे. गुढीपाडवा व वर्ष प्रतिपदा निमित्ताने पुन्हा एकदा शिवसत्ता टाइम्सच्या तमाम प्रेक्षकांना मनापासून शुभेच्छा. तुम्हाला हा स्पेशल रिपोर्ट कसा वाटला हे आम्हाला नक्कीच कळवा. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या शिवसत्ता टाइम्सला सबस्क्राइब करा. तुर्तास धन्यवाद. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.